लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर येते। एका 17 वर्षाच्या कवळ्या तरुणाला साध्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। लातूरचं शासकीय रुग्णालयात आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले। तर अभिजित आनंद काळे वय 17 वर्ष असं या तरुणाचं नाव होतं। तर कानाच्या वर आलेल्या साध्या चरबीसाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी अभिजितला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि डॉक्टर हळणीकर आणि भूलतज्ञ डॉक्टर योगीराज यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया पार पडली होती, पण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याऐवजी अभिजितचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अभिजितच्या कुटुंबियांनी थेट डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत। भूल देताना ओव्हरडोस दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तर डॉक्टर हळणीकर आणि त्यांच्या स्टाफचा हा निष्काळजीपणा असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे। तर एका साध्या शस्त्रक्रियेत 17 वर्षाच्या मुलाचा जीव कसा जातो हा प्रश्न निर्माण करण्यात आलाय। तर कुटुंबियांनी आता पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली असून लेखी तक्रार दाखल केली आहे। 18 एप्रिल 2026 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच महाविद्यालय लातूर या ठिकाणी अभिजित आनंद काळे वय वर्ष 17 हा युवक कानाच्या वर चरबीची गाठ आलेली होती। तर ती चरबीची गाठ काढण्यासाठी ॲडमिट केला होता। तर त्याचं ऑपरेशन हे डॉक्टर हळणीकर यांच्या हातावर होणार होतं आणि ते त्यांच्या हातावर झालंही, परंतु डॉक्टर हळणीकर तसेच त्यांचा स्टाफ, ऑपरेशन थिएटरचा स्टाफ आणि डॉक्टर योगीराज भूलतज्ञ यांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांच्या भूल उतरवण्याच्या ओव्हरडोसमुळे, भूल उतरवताना जी डोस दिला जातो त्या ओव्हरडोसमुळे अभिजित आनंद काळे या युवकाचा मृत्यू झालेला आहे। मी नानासाहेब अर्जुन उपाडे अभिजित काळेचा काका आहे। तर त्याच्यात जे कोणी दोषी असतील, म्हणजे आहेतच, दोषी तर आहेतच, डॉक्टर हळणीकर सर, डॉक्टर योगीराज भूलतज्ञ तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ, या स्टाफवर योग्य ती कार्यवाही करावी व आनंदराव शिवाजी काळे यांच्या परिवाराला न्याय देण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे एवढीच विनंती। तक्रार वगैरे काय केलं का तुम्ही? तक्रार केलेली आहे सर, आम्ही आताच तक्रार केलेली आहे। आणखीन PM चालू आहे, आमचा इन कॅमेरा PM चालू आहे, मुलाचा इन कॅमेरा PM चालू आहे। या प्रकारची तक्रार पोलीस प्रशासनाकडे दिलेली आहे। तर या तक्रारीनुसार आम्हाला योग्य तो न्याय मिळावा। तर मुलाचं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम सुरू आहे, पण प्रश्न हाच उरतो की गरिबांच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये सामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? आता या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करतायत आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होतो का याकडे संपूर्ण लातूरचं लक्ष लागले। दरम्यान प्रशासनाकडून याबाबत चौकशी समिती नेमण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय। मी डॉक्टर मंगेश संतराम सेलुकर, माझ्याकडे इथे म्हणजे आज डीनचा चार्ज आहे आणि आत्ताच एक म्हणजे जी कंप्लेन जी आलेली आहे ती कंप्लेन पोलिसाकडे दिलेली आहे आणि ती पोलिसाकडनं जी कंप्लेन जे आमच्याकडे पुन्हा तक्रार दाखल होईल त्याच्यावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून तसा जो काही अहवाल येईल तसा अहवालानुसार मग पुढची कारवाई करण्यात येईल। काय घटना घडली होती आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याबद्दल संदर्भात? एक म्हणजे एक अभिजित काळे म्हणून एक पेशंट ॲडमिट झाला होता 17 वर्षाचा आणि त्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर येत होता, ते बाहेर येत असताना भूलची रिॲक्शन झाल्याची अशी प्राथमिक असं वाटते तसंच, पण त्याचा सखोल चौकशी करून पुन्हा त्याचं कारवाई करण्यात येईल। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.